वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मूललायमेत सुभेदाराचे सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांचा माणूस जागे करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माते हानुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मन स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा. आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पदयात्री कैलासवासी राजाराम बापू पाटील यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला भारत माता की जय. या कोवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक विचार आहे. या कोवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. महापुरुषांना कुठं बघायचं तर आजपर्यंत आम्ही पुस्तकाच्या पानावरती महापुरुषांना बघत आलो. त्यांचे मोठमोठे पुतळे जे भारतामध्ये उभे केले त्यामध्ये आम्ही आमच्या महापुरुषांना बघत आलो. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात संपूर्ण विश्वाला आणि या भारताला, भारतातील प्रत्येक पालकाला, शिक्षकाला, प्रत्येक शाळेला ते सांगून जातात की युग पुरुषांना, महापुरुषांना, समाज सुधारकांना कुठं बघायचं तर त्यांनी लिहिलेलं आहे या कोवळ्या काळ्या माझी. म्हणजे कोवळ्या काळ्या कोणत्या? ज्या शाळेमध्ये येतात इयत्ता पहिली पासून 10वी पर्यंत, 11वी पर्यंत, 12वी पर्यंत ज्या कोवळ्या काळ्या इथं या शाळेच्या प्रांगणामध्ये उमलतात, या शाळेच्या 4 भिंतीमध्ये उमलतात. या कोवळ्या काळ्यांच्या मध्ये हे युग पुरुष आहेत. ज्या युग पुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा अभिषेक घातला ते युग पुरुष कुठं आहेत तर ते तुमच्यामध्ये आहेत. आणि येणाऱ्या एका तासामध्ये या युग पुरुषांना मी भेटायला आलेलो आहे. थोडीशी आमची दिशा चुकले, संघर्ष काय आमच्यापासून थोडासा दुरावत गेलेला आहे. तो संघर्ष तुमच्या काळजामध्ये पेरण्यासाठी मी आलेलो आहे. तुम्हाला बघितलं की मलाही माझ्या शाळेचे दिवस आठवतात. तुम्हाला बघितलं की मलाही माझे शिक्षक आठवतात. आणि त्या शिक्षकांच्या बरोबरीने माझं नातं काय होतं तेही मला आठवतं. त्या शाळेच्या भिंतींनी माझ्या रक्तामध्ये काय पेरलं, माझ्या विचारांच्या मध्ये काय पेरलं तेही मला आठवतं. लक्षात घ्या, या शाळेच्या भिंती बोलतात का तर नक्कीच बोलतात. माझ्या मुलांनो, तुम्हाला मी एक महामंत्र देऊन जातो. कदाचित माझ्या वेळेला हे सांगणार कोणी नव्हतं, आज तुमच्या वेळेला सांगणार असं कोणीतरी आहे. म्हणून माझा शब्द लक्षात घ्या. या शाळेच्या भिंती बोलतात का तर नक्की बोलतात. फक्त आमचे कान उघडे पाहिजेत, आम्हाला ते ऐकता आलं पाहिजे. या शाळेच्या भिंतींनी लेकरांना आम्हाला काय शिकवलं तर 25-30 वर्षापूर्वी शाळेच्या भिंतीने आम्हाला काय शिकवलं लक्षात घ्या. 4 आणे असायचे त्यावेळेला, 4 आणे. आणि आम्ही शाळेला जाताना आईकडे हट्ट केला की मला खाऊला पैसे पाहिजेत. मग आई काय करायची, ते 4 आणे आमच्या हातावरती ठेवायची. माझ्या लेकरांनो, त्या काळामध्ये 4 आण्याला 25 गोळ्या यायच्या, 25 गोळ्या. ते 4 आणे आम्ही घ्यायचो, खिशामध्ये ठेवायचं, पळत पळत यायचं. गेटच्या बाहेर एक आजोबा किंवा एक आजी अशा बरण्या घेऊन बसलेली असायची, गोळ्या बिस्किट विकत असायचे. ते 4 आणे आम्ही खिशातून काढायचे, ते 4 आणे त्या आजोबांच्या हातावरती ठेवायचे. आणि मग आजोबा काय करायचे, कुठल्या गोळ्या तुला हवा, मग आम्ही त्या बरणीकडे हात करायचं, या गोळ्या मला द्या. मग त्या 4 आण्याला 25 गोळ्या यायच्या. लेकरांनो, त्या 25 गोळ्या मोजून आम्ही घ्यायच्या, खिशामध्ये ठेवायचं, गेटच्या आतमध्ये यायचं, पळत पळत आपले मित्र कुठे आहेत बघायचं, मित्रांच्या जवळ जायचं, खिशातली प्रत्येक गोळी मित्राला द्यायची आणि नंतर आपल्या तोंडामध्ये, मुखामध्ये घालायची. हे आम्हाला शाळेच्या भिंतीने शिकवलं. मैत्री काय असते शाळेच्या भिंतीने शिकवलं. संघर्ष काय असतो शाळेच्या भिंतीने शिकवलं. आई काय असते, वडील काय असतो, शिक्षक काय असतो आणि आयुष्य काय असतं हे शाळेच्या भिंतीने आम्हाला शिकवलं. लेकरांनो, आजही मी तुम्हाला सांगतोय, शाळेचा प्रत्येक दिवस जगा, शाळेचा प्रत्येक क्षण जगा.
जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जीवनाची लढाई लढत असाल, संघर्ष करत असाल, त्यावेळेला या शाळेच्या आठवणी तुम्हाला बळ देऊन जातात. शाळेच्या आठवणी तुमच्या रक्तामध्ये संघर्ष तयार करतात. लक्षात घ्या. जगायचं का कशासाठी? आणि हेच मी सांगायला आलो. जास्त वेळ घेणार नाही. अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला आई काय आहे सांगून जाणार आहे, अर्ध्या तासामध्ये बाप काय आहे सांगून जाणार आहे, अर्ध्या तासामध्ये खरं म्हणजे काय आहे सांगून जाणार आहे, आणि अर्ध्या तासामध्ये अभ्यास का करायचा हेही सांगून जाणार आहे. अभ्यास कसा करायचा हे सांगायला इथं गुरुवर्य बसलेले आहेत. प्रत्येक शिक्षक इथं बसलेला आहे. माझ्या लेकरांनो, मी सुद्धा आजही माझ्या शिक्षकांच्या समोर नतमस्तक होतो, कारण जगातला सगळ्यात मोठा देव माझ्यासाठी कोण असेल तर ते माझे शिक्षक आहेत. लक्षात घ्या. हे मी जाणतो आणि ते का आहेत हे सुद्धा सिद्ध करून दाखवणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय या शाळेच्या भिंती बोलतात, फक्त लक्ष द्या, फक्त ऐका. आणि जेव्हा जेव्हा मी लेकरांच्या समोर जातो, माझ्या लेकरांनो, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या समोर जातो, मला माझे दिवस आठवतात. माझे सगळे शिक्षक माझ्या डोळ्यासमोर येतात. इयत्ता पहिलीला जे माझे गायकवाड सर होते, ते 10वी पर्यंतचे माझे सूर्यवंशी सर, आणि सगळे माझ्या डोळ्यासमोर येतात. त्यातले आमचे ढोले सर म्हणजे खूपच चांगले, माझे अगदी आवडते असायचे. मी पहिल्या बेंचवरती असा बसलेला असायचं. इयत्ता 6वीचा हा किस्सा आहे. लक्षात घ्या. खूप सुंदर आहे. बळ देऊन गेला, जगायला बळ देऊन गेला, तितकंच एक आग देऊन गेला आमच्या आयुष्याला. मी असा पहिल्या बेंचवरती बसलेलं असायचं. इयत्ता 6वी. मग ढोले सर वर्गामध्ये यायचे. वर्गामध्ये आले की पहिल्यांदा माझ्याकडे यायचे, माझ्याकडे बघायचे. म्हणजे मी विद्यार्थी म्हणजे कसा होतो, एवढा सुंदर होतो की 5वी पर्यंत मला वाचता येत नव्हतं. जेमतेम एखादा शब्द कळायचा. इंग्लिशचा तर पत्ताच नव्हता. पण कसा तर 6वीत आलो होतो. पण पहिला बेंच कधी सोडला नाही मी. पहिल्या बेंचवर बसायचं, असा बसायचो की जसं काय सगळं मला येतोय. इन्स्पेक्शन असलं तर सर मला सांगायचे उद्या इन्स्पेक्शन आहे, पाठीमागे जाऊन बसायचं. आणि साहेब वर्गात आला की हात वर करायचा नाही, अजिबात हात वर करायचा नाही. मी सगळ्यात मागे बसायचो, पण साहेब आले की सगळ्यात हात वरती माझा अगोदर असायचा. प्रश्न विचारण्याच्या अगोदर हात माझा वरती असायचा. चेहऱ्यावर असं स्माइल असायचं. साहेब सगळ्या वर्गाला प्रश्न विचारायचा, मला कधीच विचारला नाही. साहेबाला वाटायचं याला सगळं येतंय. एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये होता. आणि मग सरांना माहित होतो मी काय आहे, माझ्यामध्ये किती क्वालिटी आहे, मला किती येतं. सर माझ्या जवळ यायचे आणि त्यावेळेला आम्हाला घटक चाचणी असायची, घटक चाचणी. आणि सर येऊन मला म्हणायचे वश्या. तेव्हा पद्धत होती, वश्या, साध्या, तुक्या, लय भारी होतं. नातच असं होतं, शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे आई वडिलांच्या सारखं नातं त्या काळात होतं. आता जरा बिघडलेलं आहे. मग सर यायचे आणि मला असे करायचे वश्या. वश्या म्हटलं की मी सरांच्याकडे बघायचो. काय सर? सर म्हणायचे उद्या घटक चाचणी आहे आणि जर का पेपर कोरा सोडलास मेलास. पेपर भरला पाहिजे. जरा आवाज दे बाबा, याचा आवाज इथंच घुमतोय. तर पेपर भरायचा. मला काही कळायचं नाही नेमका आता पेपर द्यायचं काय येतच नव्हतं. मग पळत घरला जायचं. 5 वाजता शाळा सुटली की पळत घरला जायचं. घरी गेल्यानंतर आम्हाला त्यावेळेला, तुम्ही आता बॉलपेन लिहिता, आम्हाला त्यावेळेला फाउंटन पेन होता. म्हणजे त्याच्यामध्ये शाई असायची, पुढे नीप असायची, त्याला जिबडी असायची. घरी जायचं, मी थोडंसं गरम पाणी करायचं, पेन खोलायचा, त्याच्यामध्ये टाकायचा, नीप अशी धुवायची, ब्लेडचं पान घेऊन त्याच्यामध्ये घाण अशी काढायची. आई पाठीमागून यायची, राप करून रापाटा घालायचे. आई म्हणायची सगळी भावंड अभ्यास करत बसल्यात, उद्या परीक्षा आहे तुझी आणि तुझं हे काय चाललंय. मी म्हणायचं बाबा सरांनी सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही, पेन बंद पडता कामा नाही. त्यामुळे मी पेन रिपेअरी झाला पाहिजे. काय येतं नंतर पेन मस्त पाहिजे. मग रात्रभर त्याच विचारात काय लिहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता शाळेत यायचं, वर्गात बसायचं, पेपर आमच्या हातात पडायचे. आणि पेपर कसे पडायचे? पेपर असा आला की तिथंच असा प्रश्न असायचा, त्याच्या खाली 3 ओळी लिहिलेल्या सोडलेल्या असायच्या, परत खाली प्रश्न असायचा, 3 ओळी सोडलेल्या असायच्या, म्हणजे त्याच्यातून उत्तर लिहायचं. मग मी माझ्या हातात पेपर आला की माझ्या डोळ्यासमोर ढोले सर यायचे. सरांनी काय सांगितलंय? पेपर कोरा सोडायचा नाही. मग मी काय करायचो? संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असते तिथनं पेपर लिहायला सुरुवात करायची. डोक्यात काय? पेपर कोरा सोडायचा नाही. पेपर पाठ भरायचा, असा भरायचा, निळा पेपर करून टाकायचा. एवढं लिहित होतो. वर्गात प्रश्न पडायचा, वशा लिहायला काय लागले नेमकं. आणि मग पेपर सरांच्या हातामध्ये द्यायचा. 20 मार्काचा पेपर. मला मार्क पडायची फक्त 2 मार्क कुठं पडायची? जोड्या लावा. इकडं 5 असं ओढायचं, चुकून 2 जोड्या लागायच्या आणि मार्क पडायचे 20 पैकी 2. आणि आमच्या वर्गात एक प्रचंड हुशार मुलगी होती, सुजाता शिंदे नावाची. काय हुशार. काय झालं? पुरी होत्या तेव्हा पण आमच्या वर्गात. काय दुःख नव्हते, पुरी होत्या. फक्त आमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, तुमचा जरा वेगळा आहे, तेही करून घेतो व्यवस्थित. आणि मग तिला मार्क पडायची 20 पैकी 18. सर तिला पुढे बोलवायचे, छडी घ्यायची
आणि छडी मारत म्हणायचे काय उपयोग आहे 20 पैकी 18 मार्क पडून 2 मार्काचं पोरं कशाला सोडलंयस त्या वर्षाचा पेपर बघ 2 मार्क पडल्या पण पेपर कसा भरला आहे तेव्हा मला कळालं आयुष्यात मार्क पाहिजे पण मार्कांच्या बरोबर आत्मविश्वास पाहिजे ज्या मुलाजवळ आत्मविश्वास आहे त्यांना आयुष्याचा झेंडा काढला म्हणून समजा आणि मग असंच ऊन असायचं फेब्रुवारी महिना असायचा सर पेपर असं तपासून घेऊन यायचं आणि घामाच्या धारा वर्गात आम्हाला लागलेल्या असायच्या आणि सर स्वेटर वगैरे घालून यायचे मफलर बांधलेलं पेपराचा गट्टा घेतलाय हळूच वर्गात यायचे सरांच्याकडे मी बघितलं सरांना म्हणलं सर काय आजारी पडलाय काय सर म्हणले वर्षात तू बरा तुला 2 मार्क तर पडल्या पण तू सध्या नको सध्याचा पेपर रात्री तपासत होतो आणि पेपरात सध्यानं लिहिलेलं जे वाचलं ती जी थंडी भरल्या ती अजून काही गेली नाही देसाई डॉक्टरला दाखवलं देसाई डॉक्टरनं 2 इंजेक्शन इकडे केले 2 इंजेक्शन इकडे केले काय माझा ताप जाईना डॉक्टरला प्रश्न पडला नेमकं झालंय काय म्हणून डॉक्टरला मी सांगितलं सध्यानं पेपरात काय लिहिलंय तर डॉक्टरच आजारी पडले म्हणला एवढं खतरनाक सध्यानं लिहिलंय आणि 25-30 वर्षापूर्वी लिहिलेलं सध्यानं आजपर्यंत एवढ्या अखंड युनिव्हर्सिटी जागतिक युनिव्हर्सिटी कोणी त्याचं विश्लेषण करू शकलं नाही तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आलता सध्यानं काय लिहिलं बघा त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आलता रसा तळाला जाणे म्हणजे काय आता सगळ्याला माहिती आहे रसा तळाला जाणे म्हणजे नष्ट होणे उद्ध्वस्त होणे मरण पावणे अस्तित्व संपणे पण सदाचं डोकं जे चाललेलं होतं सदानं जे लिहिलेलं होतं डोळे सरांनी आम्हाला वाचून दाखवलं सदा लिहितो रसा तळाला जाणे म्हणजे काय सदानं लिहितं रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे असे ते शाळेचे दिवस होते हा मंडप बघितला ना लेकरांना मंडप बघितला ना असं हे बघितलं ना रंगमय की पुन्हा मला आठवण येते न्यू इंग्लिश स्कूल कसपेटी ग्रह आणि त्यावेळेला पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या शाळेने ठरवला होता म्हणजे याच्या अगोदर कधी झाला नव्हता पण मॅडमने सांगितलं पहिल्यांदा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या शाळेमध्ये आनंदी आनंद कारण का विविध गुणांना वाव मिळणार होता कोण नृत्य करणार होतं कोण गायन करणार होतं कोण काय करणार होतं आणि आमच्या छोटे मॅडम सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख झालेल्या होत्या त्यामुळे त्या म्हणजे वर्गात ती सगळीकडे आशा करायच्या की कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे 6वी मध्ये आल्या मला म्हणाले कशा इकडे लय भारी नाचतेस सारखं उड्या मारत असतेस तुला घेऊन मी नृत्य बसवणार आहे मी पण म्हटलं येस मॅडम मला घेऊन तुम्ही नृत्य बसवणार मग झालं काय मॅडम म्हणले असं काहीतरी वेगळं बसवायचं असं काहीतरी वेगळं बसवायचं हा पाहुणा खुश झाला पाहिजे मी म्हटलं ठीक आहे मॅडम मॅडम म्हणल्या आदिवासी नृत्य बसवायचं म्हणाल्या तू मध्ये इकडं पाच मी म्हटलं ठीक आहे आदिवासी नृत्य तर आदिवासी नृत्य छोटे मॅडम म्हणजे आम्हाला आमच्या आई सारखी होती रिहर्सल सुरू झाली मॅडम शिकवायची इकडं उड्या मार तिकडं उड्या मार तिकडं उड्या मार सगळ्या वर्गात दांगा चालायचा आणि रिहर्सल वर्गातच चालायची आणि मग जवळ दिवस आला सकाळी 9 वाजता मॅडमला आम्हाला बोलवलं कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता आणि मॅडम म्हणत्या मेकअपला घ्या मी म्हणलं मॅडम कार्यक्रम 5 ला गप असं म्हणली रिस्क घ्यायची नाही आपल्याला आदिवासी लई काळा असतात तुमचा मेकअप व्हायला 2 तास लागतील म्हणले म्हणलं मॅडम म्हणजे गप असं म्हणली कोळशाची भुकट्या आणल्याने सगळ्यांना काळ काळ करतो आणि 10च्या 10 पोरांना आम्हाला काळ केलं कुणाला काय कळेना कोण सध्या कोण वर्षा कोण कोणाची नावं घ्यायला लागला सगळं मॅडमनं काळ केलं आणि परत मॅडम म्हणत्या शिपाई आम्हाला मी कालच सांगितलं होतं झाडाचा पाला काढाय म्हणलं पाला कशाला आदिवासी कपडेच घालत नव्हती म्हणली मग झाडाला पाला लावायचे म्हणलं तसलं काय आम्ही करणार नाही म्हणलं काय तो गोळ व्हायचा गावात म्हणले पाहुणा खुश झाला पाहिजे नृत्य म्हणजे नृत्यच करायचं मी म्हणलं मॅडम आपण काय शिपायांना आणल्याला पाला लावणार नाही म्हणलं त्यानं बारका पाला आणलाय झाडावर आपण चढणार झाडावरती आपण चढणार म्हटलं आणि झाडावरती जाऊन आपला पाला आपण तोडणार मग शाळेत एक असं पिंपळाचं झाड होतं त्याच्यावर मी चढलो मोठी झाडाचा पाला बघितला तोडला माझ्याकडे बघा मी बोलायला लागलो ना गेली लाईट गेली मी आहे ना तो आणि घेऊन तिकडे नाहीतर साऊंड असून उपयोग नव्हता त्याचा हा बघा की माझ्याकडे मला कशाला आणलाय लाईट गेली स्वतःच्या ताटातलं टाकायचं आणि दुसऱ्या ताटातलं ओढायचं ऐका जरा लाईट येणार आहे का बाबा उद्या बसलाय आरामशीर बघा की लाईट येतं तिकडे जावा हा
मग काय झालं, झाडाचा पाला ऐका काय या आठवणी कशा शाळेच्या उफाळून येतात. झाडाचा पाला काढायला मी झाडावरती चढलो, शिपाई पळत आला. शिपाई म्हणला वांडर कुठलं चढले का काय, म्हणला काळ काळ कोण आहे. मॅडम म्हणली आपला वशावरती गेलाय, ग बस म्हणली. पाला आणला, बांधला. नृत्य 5 वाजता, 11 वाजता मेकअप आम्हाला करून मॅडमनं प्रयोगशाळेमध्ये आत कोंडून ठेवलं. पाला सगळा बांधला होता, ना बसायला येतोय ना उठायला येतोय, सगळीकडे पाला. आत काय कपडे नाहीत, लागलं गरम व्हायला आम्हाला, घामानं सगळं आतनं भिजायला लागलो. काय कळना कसं तर 2 वाजलं, पोटात अन्न नाही. आणि साहेब म्हणते मी 4 वाजता येणार, 5 वाजता कार्यक्रम सुरू करा. बोंबा बोंब झाली सगळी. आणि मला 3 वाजता आलं ह्याला. लग्नी आता करायची कसं कळना झालं. मॅडमला बोलवलं, मॅडम म्हणत्या ग बस, काय तर घोळ करशील, कसं तर कंट्रोल कर. कार्यक्रम सुरू झाला की स्टेजवर काय करायचं ते कर म्हटले. आणि कामात सगळं बुजून जातंय, ग बस म्हटले. मी पण म्हणलं मॅडम काय मला कंट्रोल होत नाही. मॅडम गेली, बाहेर लावली ती कडी. साध्या लय हुशार होता. साध्या म्हणला वश्या तुला एक आयडिया सांगू का. म्हणलं काय आयडिया. म्हणलं त्या खिडकीकडे बघ की. म्हणला खिडकीकडे. म्हणलं काय रे खिडकीकडे काय. म्हणला एक गज हलायला लागलाय. म्हणला मधला त्याचा एक गज हलतोय. मग काय करतोस. म्हणला ती काढतो गज मधला वडून आणि मग त्यातनं जा बाहेर म्हणला आणि खाली कर आणि ये वर म्हणला. म्हणला आईला आयडिया भारी काढलीस. म्हणलं गज काढणार का. काढतो म्हणला. लगेच त्यानं हालत आपल्याला गज काढला. मध्ये एवढी जागा झाली. म्हणला जा ह्याच्यातनं. मी पण गेलो. मुंडक कसं तर बाहेर गेलं. पाला अडकला मागं. काय कळना. पोराने दिलं ढकलून. पाल्या सहित पडलो. खाली पडल्यावर समोर होतं बिरोबाचं मंदिर. आणि त्या बिरोबाच्या मंदिराजवळ 7-8 शेळ्या बसल्या होत्या. त्या शेळ्यांना वाटलं पिंपळाचं झाडच खाली पडलंय. सगळ्या शेळ्या माझ्या मागे लागल्या. मी शेळ्यांना सांगतोय ग बसा, पाला नवं झाड नवं मी आहे. शेळ्या कशाच्या ऐकत्यात. अर्धा पाला खाल्ला. कसं तर पोराने आत वळून घेतलं. पोराने आत वळून घेतलं. मागचा पाला परत बांधला. नृत्य झालं. पण नृत्य बघितल्यानंतर साहेब एवढा खुश झाला, एवढा खुश झाला, एवढा खुश झाला. आणि त्या काळामध्ये पोरानं खोटं सांगत नाही, त्या काळामध्ये 5 रुपयाची नोट मला आजही आठवते. ती हिरवी हिरवी नोट, 5 रुपयाची नोट साहेबानं खिशातून काढली. अरे ही मधलं पोरग कोण आहे रे. तर लगेच छोटे मॅडम म्हणाले आमचा वसंत आहे, खूप छान नाचतो, खूप चांगलं बोलतो, पोरग लय चांगला आहे, बोलवा त्याला. सरांनी मला बोलवून घेतलं. 5 रुपयाची नोट माझ्या हातामध्ये ठेवली. शाबासकी दिली. ती शाबासकी माझ्या अंतरंगामध्ये आग होऊन पेटली. आणि लक्षात घ्या नृत्यामध्ये करिअर करण्याची संधी मला प्राप्त झाली. आणि 98 ला BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम नालंदा नृत्य कला महाविद्यालयाची पदवी महाराष्ट्रातले 1-2 मुलांनी घेतली असेल. त्यातलं एक नाव या पश्चिम महाराष्ट्रातलं वसंत हंकारेचं आहे. लक्षात घ्या. कलागुण कधी उफाळून येतात. कलागुण तुमच्यातले कधी उफाळून येतात. तुमच्यामध्येच एखादी पीटी उषा आहे. लक्षात घ्या. तुमच्यामध्ये एखादी गीता फोगाट आहे. तुमच्यामध्येच लक्षात घ्या एखादी कल्पना चावला आहे. विश्वाला गवसणी घालणारी कल्पना चावला तुमच्यामध्ये आहे. या पंतप्रधानाच्या गादीवरती बसणारी ती वाघीण इंदिरा गांधी तुमच्यामध्येच आहे. पीटी उषा 400 मीटर भारताला गोल्ड मेडल घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यक्तिमत्व तुमच्यात आहे. फक्त त्या कला गुणांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि या कला गुणांच्या पर्यंत आपल्याला कोण पोहोचवतं माझ्या लेकरांनो, तर त्याचं नाव आहे शिक्षक. त्याचं नाव आहे शिक्षक. म्हणून मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये कुठल्या देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल. या वसंतानं केलं. अखंड भारतभर फिरतो. 5000 व्याख्यानांची मांदिळी आली. या भारतभर मी उधळली. त्यातलं पहिलं लक्षात घ्या आयुष्यात काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आणि हे सत्य आहे, हे वास्तव आहे. या 2 गोष्टी तुम्ही घेऊन जा. 2 गोष्टी घेऊन जा आयुष्यामध्ये. त्या 2 गोष्टी तुमच्या अंतरंगामध्ये पेरा. बघा कसा वटवृक्ष संस्कारांचा उभा राहतोय. कुठल्या मंदिरामध्ये गेलात देवाच्या पाय पडू नका. अगदी भान ठेवून मी बोलतोय. कुठल्याही मंदिरात जा, देवाच्या नाही पाय पडला तरी चालेल, नाही झुकला तरी चालेल. पण लक्षात घ्या माझ्या पोरांनो, घरातून बाहेर पडताना आई बाबांच्या पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. शाळेमध्ये आल्यानंतर त्या शाळेच्या गेटला हात लावल्याशिवाय आत येऊ नका. आणि ज्या वेळेला या पटांगणामध्ये आत याल, या शाळेतला पहिला शिक्षक समोर आल्यानंतर त्याच्या पायाला हात लावल्याशिवाय वर्गात बसू नका. कारण या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये संघर्ष शिकवणारा एकच देव आहे, ज्याचं नाव शिक्षक आहे. आणि तो शिक्षक सारखा देव, त्या शिक्षक नावाचा देव राहतो कुठं, तर या शाळेच्या मंदिरामध्ये राहतो. लक्षात घ्या. आयुष्याचं हे तंत्र जपा. आयुष्याचं हे तंत्र जाणा. पोरांनो, आईची सेवा
सेवा काय असते, बापाची सेवा काय असते आणि शिक्षकाला आपल्या हृदयात कसं बसवतात हे आपण शिकलं पाहिजे. लेकरांनो, हेच या 21व्या शतकामध्ये आम्ही खूप जवळ आलो. 21व्या शतकामध्ये जगाला आम्ही मुठीत घेतलं पोरांनो, पण आम्ही खूप दूर गेलो रे, खूप दूर गेलो. सिद्ध करून दाखवतो. खूप वाईट वाटतं, मनाला वाईट वाटतं. म्हणून लेकरांनो, तुमच्या समोर उभं राहतो, हसवण्याच्या माध्यमातून तुमच्या काळजामध्ये संस्कार पेरण्याचे मी प्रयत्न करतो. पोरांनो ऐका, मोबाईल आला, इंटरनेट आलं, जग आमच्या मुठीत आलं. एका सेकंदामध्ये इथून व्हिडिओ कॉल केला ना तर 7 समुद्रा पलीकडे अमेरिकेमध्ये एखादा आपला पाहुणा असला, एखादा मित्र असला तर एका सेकंदामध्ये आपण त्याला बघू शकतो. मुंबईमध्ये एखादा माझा पाहुणा आहे, मुंबईमध्ये एखादा पाहुणा आहे, त्याला व्हिडिओ कॉल केला, एका सेकंदामध्ये आपण त्याला बघू शकतो. जग अगदी मुठीमध्ये आलं, इंटरनेट आलं, हातामध्ये मोबाईल आले. पोरांनो, आनंद आहे, आनंद आहे. आपलं यान चंद्रावरती चाललं, चंद्राच्या पलीकडे आता इतर ग्रहांच्या वरती कसं जाय विज्ञान पसरलं. आनंद आहे. पण लेकरांनो, काय झालं मी तुम्हाला सांगू का? जग मुठीत आलं, जग मुठीत आलं, पण काल रात्री माझ्या थांबा ना, डिस्टर्ब नका करू, बसा. जग मुठीत आलं, जग मुठीत आलं, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप होता. तो ताप तिनं स्वतःच्या अंगावरती काढत रात्रीचा स्वयंपाक करून आम्हाला घातला. लेकरांनो, जगाची माहिती आम्हाला माहिती आहे, पण आईला आलेला 102 ताप मात्र आपल्याला माहित नसतो. रात्रभर बाप या अंतरुणावरून या कुशीवरून या कुशीवर, या कुशीवरून या कुशीवर होतंय. रात्रभर बापाची कंबर दुखते, पण सकाळी 6 वाजता उठून शेतामध्ये पाणी पाजायला जाणारा तो बाप आपल्याला कळत नाही. पोरांनो, कळत नाही. या विज्ञान युगामध्ये आम्ही खूप 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 मोठे झालो, जग असं मुठीमध्ये घेतलं, पण आई बापांच्या पासून आणि शिक्षकांच्या पासून दूर चाललो, संस्कारांच्या पासून आपण दूर चाललो. लेकरांनो, माझ्या पोरीनो, लिहून घ्या, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल तर त्याचं नाव संस्कार आहे. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर त्याचं नाव चारित्र्य आहे. लक्षात घ्या, हे 2 धन हे घेऊन जायचं आहे. कारण का सांगू का, त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक झाला ना पोरांनो, ऐका, छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती आणि समोरच्या सिंहासनावर आऊ जिजाऊ आपल्या लेकराला बघते आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. पोरांनो ऐका, या स्वराज्याचा राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय, समोरच्या सिंहासनावरती आऊ साहेब बसलेत. आपल्या लेकराकडे बघते, आपल्या लेकराकडे बघते आणि बघितल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आऊ साहेबांच्या पाणी येतं. उठते, राजांच्या जवळ येते, राजा पळत पळत खाली येतो, आऊ जिजाऊंच्या चरणाला हात लावतो, आपलं मस्तक आऊ जिजाऊंच्या चरणावर ते ठेवत माझा राजा काय म्हणतो, आऊ साहेब आपल्या डोळ्यामध्ये पाणी का आलं, आऊ साहेब आपल्या डोळ्यामध्ये पाणी का आलं, काय चूक झाली का आऊ साहेब? त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईला प्रश्न विचारतात. आपली आई लेकराला उत्तर काय देते माहितीये का पोरीनो? आई उत्तर देते, बाळा हे आनंदाचे अश्रू आहेत, हे एका आईचे अश्रू आहेत. गर्भामध्ये या उदरामध्ये तुझा गर्भ पेरला होता, 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये तुला ठेवलं, 9 महिने 9 दिवस तुझ्यावर संस्कार केले, संघर्ष पेरला आणि जसं पेरलं अगदी तसंच उगवून आलं. म्हणून आनंदाचे अश्रू एकाच्या आईच्या डोळ्यामध्ये आले एका लेकराला बघून. त्यावेळेला ते आऊ साहेब आपल्या राजांना म्हणते, राज एक इच्छा आहे, बोलून दाखवू का? पोरानो, घेऊन जा हा विचार, घरी घेऊन जा, आयुष्यभर जपा. हा विचार प्रचंड मोठा आहे. ज्या वेळेला आऊ साहेब राजांना म्हणते, राज 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 एक इच्छा आहे, बोलून दाखवू का? त्यावेळेला राजा म्हणतो, आऊ साहेब आपण आमच्यावरती संस्कार केले, आपण आमच्या रक्तामध्ये संघर्ष पेरला, म्हणून या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती हा राजा बसला, आदेश करा. त्यावेळेला आऊ साहेब म्हणते, राज एकच इच्छा आहे, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा, राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. म्हणून तुकोबाराया लिहून ठेवतात पोरानो, काय लिहून ठेवतात? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. तुकोबारायांनी लिहून ठेवलेला आहे, पुत्र कसा असावा? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. पोरानो, 15 दिवस निघून गेले, आऊ साहेबांनी काय सांगितलं होतं आपल्या राजांच्याकडे बघून? राज पुढचा जन्म तुम्ही आमच्या पोटी घ्यावा, राज पुढचा जन्म तुम्ही आमच्या पोटी घ्यावा. कधी कधी भावना शब्दात बांधता येत नाहीत, शब्द विरून जातात. राजा शांत झाला,
सिंहासनावरती जाऊन बसला. 15 दिवस फक्त उलटून गेले. आऊसाहेब पाचडला राहतो त्या खाली पाचडला. पोरांनो ऐका, आऊसाहेब पाचडला राहतो त्या आणि राजा गडावरती राहत होता. 15 दिवसानंतर एक मावळा पळत आला, गडावरती आला, राजांना बघून मुद्रा घातला आणि हंबरडा फोडला. राज घात झाला. राज घात झाला. काय झालं? राज आऊसाहेब आपल्याला कायमच्या सोडून निघून गेल्या. पायाखालची जमीन हल्ली. 15 दिवस झाले होते. आऊसाहेबांचा शब्द होता, राज पुढचा जन्म आपण आपल्या पोटी खावा. आऊसाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आऊसाहेब. राजा विजयसारखा उठला, हंबरडा फोडत पळायला लागला, वाड्याच्या दिशेने पळायला लागला. धावता धावता काय करायचा, पळता पळता काय करायचा, माती घ्यायचा, कपाळाला लावायचा आणि आपल्या सवंगड्यांना सांगायचा, अरे आऊसाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे. या मातीच्या कणाकणामध्ये माझी आई आहे रे. या मातीच्या कणाकणामध्ये माझी आई आहे. माती घ्यायचा, कपाळाला लावायचा, वाड्याच्या दिशेने पळायचा. गड उतरून खाली आला, वाड्याजवळ आला, वाड्याचा दरवाजा उघडला गेला. हंबरडा फोडला राजानं. आऊ जिजाऊंचा पार्थिविक देह ठेवलेला होता. राजानं लोटांगण घातलं, आपलं मस्तक आऊ जिजाऊंच्या चरणावरती आदळलं आणि चेहऱ्याजवळ गेला. आऊ जिजाऊंच्या गालावरून राजाने हात फिरवले आणि मिटलेले डोळे माझ्या राजानं आऊ साहेबांचे उघडले आणि माझा राजा म्हणतो कसा, आऊ साहेब आमची सुद्धा एक इच्छा आहे. आऊ साहेब आमची सुद्धा एक इच्छा आहे. तोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल. आऊ साहेब तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब तोपर्यंत आम्हाला आज मी आलोय ना तर एक महामंत्र देऊन जातो. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला, प्रत्येक पोराला हा महामंत्र मी देऊन जातोय. जातोय अखंड भारतभर फिरतोय, तुम्हालाही देतो. सत्य आहे, वास्तव आहे, कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. किंबहुना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन मी तुम्हाला हा महामंत्र देतोय. कारण आजपर्यंत प्रत्येक आईला वाटतं पोराला 90% मार्क्स 10वीला मिळाले पाहिजे, 12वीला पोराला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले पाहिजे. पण मी विरोधात जातो. प्रत्येक शाळेलाही कदाचित वाटतं प्रत्येक पोराला 90 पैकी 90, 100 पैकी 100 मार्क्स मिळाले पाहिजेत. पण या सगळ्याच्या विरोधात जाऊन मी सांगतो, पोरी 10वीलाच ना एक वेळ नापास झालीस तरी चालेल. अगदी जबाबदारीने हे वाक्य वापरतोय. पोरा 12वीलाच ना एक वेळ नापास झालास तरी चालेल. 12वीला एखादा विषय राहिला, जा बापा समोर, सांग बापाला, पप्पा विषय राहिला, पप्पा विषय राहिला, खूप प्रयत्न केला, नाही सोडवू शकलो. पुरी बाप काय करेल माहितीये का, तुला जवळ घेईल, तुझ्या डोक्यावरून हात फिरवेल आणि बाप तुला सांगेल, पुरी एखादं वर्ष आयुष्यातून गेलं म्हणून काय झालं, काही बिघडत नाही. अजून एखादा गुंठा विकायला लागला तरी चालेल, पण पोरी तुला शिकवणार. पुन्हा 12वीला बस. लक्षात घे, 12वीला नापास झालीस ना, बाप सहन करू शकतो, वाघासारखा पुन्हा तुझ्या पाठीशी उभा राहू शकतो. पण पोरानो, मी काय सांगितलं, 10वीला मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला मार्क्स कमी पडले तर चालतील, पुढे इंजिनिअरिंगला नाही प्रवेश मिळाला तरी चालेल, नाही आयुष्यात डॉक्टर झाला तरी चालेल. आणि सगळ्याच्या पुढे जाऊन सांगतो, एक वेळ आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरानो. पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान. आयुष्याचा हा मंत्र आहे. तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल असं आयुष्यात कुठलंच काम करू नका. आणि सुरुवात या शाळेच्या जीवनापासून होते. तुम्हाला वाटतं आई बापाला मेल्यानंतर जाळतात, आई बापाला मेल्यानंतर जाळतात असं तुम्हाला वाटतं, पण पोरानं चूक आहे. मी अनुभवलंय, मी सांगितलंय सगळीकडे, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे पोरानो. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर ना त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. ऐका, मी सांगतोय, या संस्काराची गरज आहे. हे संस्कार तोकडे पडतायत आणि म्हणून तर बाप आहे ना, बाप रोज सुरतोय, आई आहे ना, आई रोज सुरते. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरानो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली ना तर रोज त्याची चिता जळत असते पोरीनो, रोज त्याची चिता जळत असते. रोज बाप तीळ तीळ तुटत असतो, बाप तीळ तीळ मरत असतो. वाघासारखा बाप रस्त्यानं चाललेला असतो ना, जर तुमच्यामुळे त्याला मान खाली घालावी लागली ना तर कुत्र्यासारखा ती मान खाली घालून रस्त्यानं चाललेला असतो आणि समाज त्याच्याकडे बोट दाखवतो, याचीच पोरगीर, याचाच पोरगार. तुमचा बाप तुमचा वाघ आहे आणि एका वाघाच्या पोटी तुम्ही जन्म घेतलेला आहे. म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगतो आणि घेऊन जायचा आहे. काय सांगतात माहितीये का, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बळी कोणाचा दिला जातो, बळी कोंबड्याचा दिला जातो, कोंबड्याचा.
बळी बकऱ्याचा दिला जातो, बकऱ्याचा. वाघाचा कधीच बळी दिला जात नाही, वाघाचा कधीच बळी दिला जात नाही. म्हणून माझ्या लेकरानं आयुष्यामध्ये वाघ होऊन जगायचं, वाघ होऊन वाघ होऊन जगायचं. कारण का मी सांगू का, रस्त्याने एखादं कुत्र चाललं ना लेकरांनो, ऐका ऐका, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात. रस्त्याने एखादं कुत्र चाललं ना, इकडून हॉर्न दाबला कुत्र इकडं पळतं, इकडून हॉर्न दाबला कुत्र इकडं पळतं, इकडून हाड म्हणलं कुत्र तिकडं पळतं. कुत्र्याला ना आपलं अस्तित्व असतं, ना कुत्र्याला आपली दिशा असते. पण त्याच रस्त्यावर जर वाघ आला ना, वाघ, सगळा रस्ता मोकळा होतो. पोरानो, जहां से भी गुजरे हमारे लिए रास्ता तयार है. म्हणून सांगतोय, वाघिणीसारखं जगा, वाघासारखं जगा. कोणात तुम्ही याची जाणीव अगोदर असू दे. वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबानी थी, बूंदी में हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी. खूप लढी मर्दानी व तो आशीर्वादी राणी. ते रक्त तुझ्यामध्ये लक्षात घे. ती वसंत प्रियता चक्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी. विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता. कुल कन्या कुले धन्या महितान वया जगदंबा. आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊ तू आहेस लक्षात घे. हे चारित्र्य सगळ्यात मोठी संपत्ती, हे संस्कार सगळ्यात मोठी संपत्ती. आम्ही कुठं कमी तर पडत नाही ना पोरानो. काय सांगतोय, कोण आहे आम्ही, कोण आहे याची जाणीव असली पाहिजे. अरे प्रत्येक शाळेमध्ये मी सांगतो, प्रत्येक कॉलेजमध्ये मी सांगतो, शाळेत येणारी पोरगी ही आपली जबाबदारी असली पाहिजे. शाळेत येणारी ही पोरगी आपली जबाबदारी असली पाहिजे. ती शाळेपर्यंत सुरक्षित आली पाहिजे आणि शाळेतून ती घरी सुरक्षित गेली पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची पाहिजे, लक्षात घ्या. कारण का, ही माती कोणाची आहे, शत्रूनं सुद्धा स्तुती करावी, ती ही माती आहे. तुमच्या काळजामध्ये पेरणं आता गरजेचं आहे. अरे आम्ही भरसटलो, आम्हाला संस्कार कळेना, आम्हाला आई कळेना, आम्हाला वडील कळेना, आम्हाला शाळा कळेना, आम्हाला बाप कळेना. या मोबाईलच्या युगामध्ये आम्ही आलो ना, आणि आमचं आयुष्य संपून गेलं रे लेकरांनो, संपून गेलं. शत्रूनं स्तुती करावी. राजा कल्याणवरती चालून गेला, छत्रपती शिवाजी राजा कल्याणवरती चालून गेला. आणि कल्याणवरती चालून गेल्यानंतर कल्याणचा सुभेदार आपल्या सरदारांना बोलवतो आणि कल्याणचा सुभेदार सगळ्या सरदारांना म्हणतो, ओ शिवबा आ रहा है, वो जब आता है तो सबको जलाकर लूट ले जाता है. हम क्या करेंगे, हमारी बहुत सारी संपत्ति यहाँ है कल्याण में, वो ले लो, हम विजापूर जाएंगे, भाग जाएंगे, और जल्दी करो, वो आ रहा है. त्यावेळेला प्रत्येक जण आपली संपत्ती गोळा करत असतो, घोड्यावरती लादत असतो. त्यातला एक सरदार पळत पळत आपल्या सुभेदाराकडे येतो आणि तो सुभेदाराला काय म्हणतो, सरदार सब कुछ लेकर हम यहाँ से भाग जाएंगे और हमारे बीवी बच्चियां इनका क्या करेंगे, उनको कहाँ ले जाएंगे, उनको कहाँ छोड़ेंगे. त्यावेळेला तो सुभेदार आपल्या सरदारांच्याकडे बघत, आपल्या दाढीवरून हात फिरवत छत्रपती शिवाजी राजांच्या बद्दल काय म्हणतो माहितीये का, तो म्हणतो, हमारी बीवी बच्चियां इनको यहाँ कल्याण में ही छोड़ दो, क्योंकि शिवबा किसी औरत के इज्जत पे हाथ नहीं डालता है, ना किसी को छाड़ने देता है. हे आऊ जिजाऊंनी संस्कार शिकवले होते. हे संस्कार आले कुठून, हे त्यांच्या गुरूंच्याकडून संस्कार आले होते. म्हणून सांगतोय पोरांनो, हे संस्कार, हे चारित्र्य अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला 90% मार्क्स पडले, कारण मी खूप डॉक्टर्स बघितलेत, मी खूप इंजिनियर्स बघितलेत, मी खूप वकील बघितलेत. आमच्या शिक्षणाचा गाभा काय आहे माहितीये का लेकरांनो, आमच्या शिक्षणाचा गाभा आहे, आम्हाला डॉक्टर पाहिजे, 100% डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, सगळं काय पाहिजे, पण आमच्या शिक्षणाचा गाभा आहे. या शिक्षणातून अगोदर एक चांगला माणूस तयार झाला पाहिजे, माणूस तयार झाला पाहिजे. आणि याची मांदियाळी तुमच्या अंतरंगामध्ये उमटणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून सांगतो, बाप जाणून घ्या, शाळा जाणून घ्या. काय करतो आम्ही, तुम्हाला माहितीये का, तुमच्या आता प्रत्येक कोविड आला आणि प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्या मोबाईल काय काय करता तुम्ही, काय करता, त्या मोबाईल हे एक शस्त्र आहे. ते शस्त्र आम्हाला वापरता येतं का. एक मोबाईल मधला माझा 3 सेकंदाचा, 3 मिनिटाचा, 3 तासाचा व्हिडिओ एका मिनिटात युट्यूबच्या माध्यमातून जगभर लोक पाहतात. मी त्याचा वापर अगदी व्यवस्थित केला, त्या शस्त्राचा वापर अगदी व्यवस्थित केला. तुम्ही करता का, तुम्ही करता का, त्या मोबाईलला न्याय देता का. अरे न्याय देता का. किती वेळ तुमचा निरर्थक त्या मोबाईल मध्ये जातो. आईने काय विचारलं तर लगेच आईला काय म्हणता, मम्मी अभ्यास चाललाय. त्या बिचारीला काही कळत नाही, मम्मी अभ्यास करते.
बाबा अभ्यास करते घेऊन बसला मोबाईल. काय काय पोरं अभ्यासाच्या नावाखाली ते मोबाईल घ्यायचा, संडासमध्ये जाऊन बसते. संडासला जाताना मोबाईल घेऊन चाललेत. किती पोरं मी बघितले तिथं जातात, तिथनं व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत बसतात, तिथनं शुभ सकाळ पाठवतात, तिथनं शुभ सकाळ पाठवतात, संडासमधून शुभ सकाळ पाठवतात. तुला काय आखरीचा भाग आहे का नाही? काय चाललंय? किती भरसटल्यासारखं करताय तुम्ही. बघा, विचार करा पोरीनो, हे विचार करा काय करतोय आम्ही, कसा वापर करतोय. आणि याच वयामध्ये नको तिकडं धावायची आम्हाला सवय लागली पोरानो. सांगतो आणि मी तर थांबतो, कारण हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. मगाशी उन्हात बसला होता ना, तर रुमाल काढून आम्ही आमच्या डोक्यावरती टाकायला लागलो. 1 तास आम्ही उन्हात बसू शकत नाही, 1 तास आम्ही उन्हात बसू शकत नाही. पण तुमच्या आमच्यासाठी मगाशी सुरुवातीला ज्या ज्या शूरवीरांची महात्म्यांची मी नावं घेतली ना, रक्ताचा अभिषेक घातला त्यांनी आमच्यासाठी. आऊ जिजाऊ लढली. 12 वर्षाचं पोरगं होतं ते भगतसिंग, 12 वर्षाचं पोरगं भगतसिंग, 12 वर्षाचं. जालियनवाला बाग हत्याकांड झाला ना, पळत पळत त्या बागेमध्ये गेलं. रक्ताच्या खारोळ्यात पडलेल्या प्रत्येक भारतीयाला बघतं. अंगावरती शहारे आले त्या पोराच्या, डोळ्यामध्ये पाणी आलं त्या पोराच्या. मुठभर माती तिथली घेतं, रक्तानं माखलेली मुठभर माती घेतं आणि पळत पळत जातं आपल्या घरामध्ये जातं. आणि आई विचारते, भगत ये क्या लेकर आए हो, ये कैसी मिट्टी है, ये कैसी मिट्टी है. त्यावेळेला ते आपलं ते लेकरू आपल्या आईला ती मिट्टी दाखवतं, ती माती दाखवतं. माँ, खून से रंगी हुई ये मिट्टी है, मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इन अंग्रेजों का बदला जरूर लूंगा. आणि तेच पोरग वयाच्या 32व्या वर्षी, वयाच्या 23व्या वर्षी ते पोरग हसत हातावरती जातं. ते रक्त तुमच्या अंगामध्ये. याची जबाबदारी आहे का? नाहीतर मी आलो, खूप हसवलं, हसलो, गेलो आणि गोय माणूस आणला, लय हसवलं त्यानं, लय हसला. पण हसत असताना कुठं तर तुमच्या अंतरंगामध्ये संघर्ष घेऊन गेला का? 2 मिनिटामध्ये सांगतो, जास्त वेळ मी घेणार नाही. 2, 2.5, 3 तास झाले तुम्ही बसला एका जागी, जाणतो मी. पण आता ऐका, बाबासाहेब आंबेडकरांनी 1913 ते 1923 हा विचार प्रत्येक पोरीनं घरी घेऊन जायचा आहे, प्रत्येक पोरानं घरी घेऊन जायचा. आणि त्यासाठीच कदाचित मी इथं आलोय, कदाचित नाही त्यासाठीच आलोय. हा विचार पेरून जाणार आणि अखंड भारतभर येणाऱ्या एका वर्षामध्ये जवळजवळ 1000 व्याख्यानांची मालिका आम्हाला उधळायची आहे. कारण बाप सांगणं गरजेचं आहे. आणि हा बाप कोणाला समजला होता? छत्रपती शिवाजी राजांना समजला होता. हा बाप कोणाला समजला होता? तर हा बाप समजला होता माझ्या संभाजी राजांना समजला होता. हा बाप माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजला होता. आणि तो बाप मी तुमच्या समोर ठेवतो. कारण पोरीनो, काळाची गरज आहे, लक्षात घ्या, काळाची गरज आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 ते 1913 ते 1923 या 10 वर्षामध्ये अमेरिकेतून कोलंबिया विद्यापीठ येथून आणि इंग्लंडमधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून 5 पदव्या घेतल्या. त्यातल्या 2 पदव्या कुठून घेतल्या बघा बाबासाहेबांनी. पोरीनो, 2 पदव्या बाबासाहेबांनी MA आणि PhD कोलंबिया विद्यापीठातून केलं. बाबासाहेबांनी MA आणि PhD कोलंबिया विद्यापीठातून केलं. आणि बाबासाहेबांनी 3 डिग्र्या MSc DSc आणि बार ऍट लॉ. ऐका रे, MSc DSc आणि बार ऍट लॉ या 3 पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सयाजीराव गायकवाडांची 11 पाऊंडची स्कॉलरशिप 3 वर्षासाठी मिळाली होती. बाबासाहेबांना 3 वर्ष अपुरे पडले. मग बाबासाहेबांनी अर्ज केला, पुन्हा 1 वर्षाची स्कॉलरशिप वाढवून दिली गेली. बाबासाहेब इंग्लंडला आले आणि तिथून 3 पदव्या घेत होते. एका वेळेला MSc करत होते, DSc करत होते आणि बार ऍट लॉ म्हणजे वकिलीची पदवी बाबासाहेब बेदीन मधून करत होते. अशा 3 पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या. आता ऐका मी काय सांगतोय, आणि हे खूप महत्वाचं आहे. पोरांनो, नाही तुम्ही शिकला, पुस्तकामध्ये हे शिकला नाही, पुस्तकामध्ये कुठं वाचलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो आणि हे घरी घेऊन जा. ऐका, बाबासाहेबांनी या 3 पदव्या घेतल्या आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. ऐका, 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. म्हणजे 8 वर्ष सतत अभ्यास केल्यानंतर या 3 पदव्या आपल्या पदरामध्ये पडतात. पण बाबासाहेबांनी या 3 पदव्या 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त
दोन वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. का केला? आता ऐका, नीट बसून आणि एवढा विचार फक्त घ्या. मी इथं थांबतो. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये बाबासाहेबांनी का पूर्ण केला? तुम्हाला आता प्रश्न मनामध्ये आला असेल, बाबासाहेब खूप हुशार होते, प्रचंड बुद्धिमान होते, म्हणून बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. पुराण चूक बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय. छोटं आत्मचरित्र दिलंय आणि तिथं बाबासाहेबांनी दिलंय, सामान्य मुलांच्या सारखाच मीही जन्माला आलो होतो. म्हणजे इयत्ता 1 पासून BA पर्यंत जर बाबासाहेबांचे मार्क्स बघितले तर बाबासाहेबांना कधीच फर्स्ट क्लास मिळाला नाही, बाबासाहेबांना कधीच सेकंड क्लास मिळाला नाही, तर बाबासाहेब तृतीय श्रेणीमध्ये म्हणजे फक्त पासच होत गेले होते. सामान्य बाबासाहेब होते. पण बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण का केला? तर बाबासाहेब सांगतात 24 तासापैकी 22 तासाचं अधिष्ठान मी मांडत होतो. 24 तासापैकी 22 तासाचं अधिष्ठान मी मांडत होतो. आणि जेव्हा जेव्हा पुस्तकाचं पान मी उघडत होतो अभ्यासासाठी, तेव्हा त्या पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. त्या पुस्तकाच्या पानावर मला अगोदर माझा बाप दिसत होता. पोरांनो ऐका, बाबासाहेब काय सांगतात, जेव्हा पुस्तक उघडत होतो अभ्यासाला, त्या पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. त्या पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप दिसत होता. कुठला बाप? जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला अभ्यासाला उठवायचा आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा. तो बाप मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता. मी कधी जर बापाला एखादं पुस्तक मागितलं तर बापाच्या खिशात एक आणा सुद्धा नसायचा, पण बाप मला सकाळी सांगून जायचा, भीमा तुझं पुस्तक घेऊन येतो र. आणि बाप जायचा, आपल्या मित्रांच्याकडे जायचा, माझ्यासाठी झुकायचा, माझ्यासाठी भीक मागायचा, भीमाला पुस्तक घेऊन द्यायचंय, तुझ्याकडे काही पैसे असतील तर दे, पुढच्या महिन्यात माझी पेन्शन आली की मी तुझं पैसे परत करतो. माझ्या पुस्तकासाठी माझा बाप मित्रांच्याकडे झुकायचा, भिकाऱ्यासारखा झुकायचा. माझ्या बहिणी मुंबईमध्येच राहत होत्या, बहिणींच्याकडे जायचा, अगं तुझा दागिना देतेस का, घाण ठेवतो, भीमाला पुस्तक घेऊन द्यायचंय, भीमाला शिकवायचंय, पेन्शन आली की तुझा दागिना सोडवून आणतो. माझ्या बहिणींचं दागिनं घाण ठेवलं, मित्रांच्याकडे भीक मागितली, घरातली भांडी विकली, पण संध्याकाळी येताना जे पुस्तक मी मागितलं होतं ते पुस्तक घेऊन माझा बाप घरात यायचा, माझ्या हातावरती ठेवायचा आणि मला म्हणायचा, भीमा हे घे पुस्तक, तुला शिकायचंय भीमा, तुला शिकायचंय. बाबासाहेब सांगतात, मला माझी जबाबदारी कळाली होती, म्हणून 24 तासापैकी 22 तास मी अभ्यासाला बसत होतो. 24 तासापैकी 22 तास मी अभ्यासाला बसत होतो. आणि 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला होता. कारण का? मला माझी जबाबदारी कळाली होती आणि मी ठरवलं होतं, जीव गेला तरी चालेल, माझ्या बापाची मान सुटता कामा नये. पोरांनो, फक्त एकच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला तुमची जबाबदारी कळाली आहे का? तुम्हाला तुमचा बाप कळाला आहे का? अरे औरंगजेबाच्या दरबारामध्ये लक्षात घ्या, ज्या वेळेला वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजाला कैद केला होता, सकळ दंडामध्ये कैद केला होता, त्यावेळेला औरंगजेब संभाजी राजाला म्हणत होता, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हम तुम्हारी जान बख्श देंगे, ये तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख, हम तेरी जान बख्श देंगे. त्यावेळेला संभाजी राजा म्हणतो, हे स्वराज्य माझ्या बापाचं आहे, माझ्या देहाचे तुकडे झाले तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही. आणि औरंगजेबाने संभाजी राजांच्या देहाचे तुकडे केले, पण आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही, कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा बाप कळाला होता. पोरीनो, तुम्हाला तुमचा बाप कळालाय का? आज घरी जा आणि आईची शपथ घेऊन सांगतो, पहिल्यांदा बापाला कडकडून मिठी मारा. बाप आहे ना, तर बापाला कडकडून मिठी मारा. कारण का?
उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या करोडो रुपये कमवाल, पण जर पाप एकदाचा केला की करोडो रुपये होतला तरी पाप परत येणार नाही. म्हणून अगोदर बापाला कडकडून मिठी मारा आणि बापाला एकच वाक्य सांगा, जे वाक्य आज मी तुम्हाला सांगतोय. पोरीनो, बापाच्या नात्यानं तुमच्याशी बोलतोय. बाप कदाचित व्यक्त होत नाही, बाप कदाचित सांगत नाही, पण ते वाक्य मी सांगतोय. घरी जा आणि बापाला फक्त एकच शब्द सांगा, पप्पा, ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवताना पप्पा, तुमच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्याच आत्मविश्वासानं रोज घरी येईन पप्पा. बघ, तुझ्या बापाचा बीपी कमी होईल, तुझ्या बापाला साखर झाले, मणक्यामध्ये बापाला एकदम मणक्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बाप तुझा खिस्तोय तुझ्यासाठी. पोरी, फक्त एवढं करून बघ, अर्धा तणाव तर फक्त तुझा शाळेतून अर्धा तास उशीर झाला ना, आईला फोन करतो, पोरगी आली का गे, लेक आली का? आई सांगते अजून आली नाही. धक 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 होत. जेव्हा आईचा फोन जातो ना, आली व पोरगी, तेव्हा शांतपणे काम करतो. पोरीनो, ऐका, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची जबाबदारी कळाली का? आता एका मिनिटात सांगतो, जे बघितलं ते मी सांगतो. कोविड आला, अभ्यास आला, बंद झाला शाळेतला आणि मोबाईल वरती अभ्यास सुरू झाला. प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता. पोरीने हट्ट करायला सुरुवात केली, मम्मी मला चांगला मोबाईल पाहिजे, मला चांगला अँड्रॉइडचा मोबाईल पाहिजे, मोठ्या स्क्रीनचा मोबाईल पाहिजे, चांगला 20-25 हजाराचा मोबाईल पाहिजे, तरच मी अभ्यास करणार. आई तुम्हाला समजावून सांगत होती, कोविड मध्ये समजावून सांगत होती. अनेक घरामध्ये मी फिरत होतो, बघत होतो ती व्यथा. आई पोरीना समजावून सांगत होती, अगं बापाला कर्ज झालंय ग, थांब ना, आहे त्या मोबाईल वरती कर ना ग अभ्यास, आहे त्या मोबाईल वरती कर ना ग अभ्यास. पण तुम्ही आईला धमकी देत होता, मम्मी मला जर चांगला मोबाईल नाही दिलास, मला जर मोठा मोबाईल नाही दिलास, मी अभ्यास करणार नाही. मग आईने सुद्धा मान खाली घातली, बापाची वाट बघायला लागली. संध्याकाळी 7-8 वाजता तुझा बाप आला. मी बघितलंय या कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा केलंय तुझ्या बापाला. कैद केलंय, सत्य सांगतोय, वास्तव सांगतोय, कुठल्या पुस्तकातलं वाचून सांगत नाही. संध्याकाळी बाप घरी आला, जेवायला बसला, आईला ताट केलं, बापासमोर सारलं. बापानं काय केलं? एक घास उचलला, मुखामध्ये घातला, दुसरा घास हातामध्ये घेतला आणि तुझी आई हळूच म्हणाली, अहो ऐकलं का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर पोरगी म्हणते मी अभ्यास करणार नाही. पोरी, बापानं पुढं काय केलं माहितीये का? मुखातला घास फक्त बाहेर काढता येत नाही म्हणून कसा तर गिळला, हातातला घास त्या भरलेल्या ताटातच टाकला आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठला रात्री. पोरी, घरातून बाहेर पळत पळत गेला, आपल्या मित्रांच्याकडे गेला आणि मित्रांच्या समोर झुकत मित्राला म्हणतो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे रे, माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये उसने देशील का? पुढच्या महिन्यामध्ये तुला परत देतो. पोरी, तुझ्या हातात जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईल साठी पोरी तुझा बाप त्याच्या मित्रासमोर भिकाऱ्यासारखा झुकलाय. पोरी, हे तुला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी नवीन मोबाईल आणून तुझ्या हातात ठेवतो, दीदी हे घे ग मोबाईल. पोरी, तू मोबाईल घेते, पण पप्पा कसा आणला, कुठून आणला, तू विचारत सुद्धा नाही. पोरी, ज्या मोबाईल साठी तुझा बाप भिकारी झाला, चुकला, त्या बापाचा फोटो स्क्रीनवर तू ठेवत नाही. पोरी, त्या आईचा फोटो स्क्रीनवर ठेवत नाही, तर त्या स्क्रीनवर फोटो कोणाचा असतो? ज्यांनी आमच्यासाठी काहीच नाही केलं, ते हिरो हिरोईन यांचा स्क्रीनवर फोटो असतो. पण जो बाप जिवंतपणे तुझ्यासाठी जळाला, जो बाप जिवंतपणे मुखातला घास काढून भरलेल्या ताटात टाकून भीक मागायला गेला, तो बाप पोरी तुला कळाला नाही, तो बाप तुला कळाला नाही. मग ज्या बापानं तुमच्या हातामध्ये मोबाईल दिलाय, त्या बापाला तुम्ही न्याय देता का पोरी? खरंच अभ्यास करता का पोरी? खरंच त्या मोबाईलचा वापर तुमच्या आयुष्यासाठी करता का? हा माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला नाही विचारणार, प्रत्येक लेखीचा मोबाईल मी नाही बघणार, फक्त तुमच्या मनाला प्रश्न विचारा. बाबासाहेबांना बाप कळाला आणि 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2 वर्षामध्ये पूर्ण केला. संभाजी राजाला बाप कळाला आणि संभाजी राजांनी स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे करून घेतले. पोरीनो, पोरीनो, तुम्हाला बाप कळाला का ग पोरीनो? महाराष्ट्राच्या पोरांना मी फक्त हात जोडून सांगत असतो, काय सांगत असतो? बापाला कधी बघा,
पोरीनो लई प्रेम करतो बाप तुमच्यावरती. आम्हाला कळना झालंय आमच्या आयुष्याची गणित चुकले. आम्ही फक्त डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, वकील झालो, डॉक्टर झालो, देश सोडून बाहेर गेलो. बाप इकडे मेला तरी बापाला बघायला सुद्धा आलो नाही. काय करायचं ना? अरे काय करायचं या पदव्या, जाळायच्या या पदव्या. पोरीनो आई, सगळ्यात जास्त तुझ्यासाठी तुझा बाप रडतो. म्हणून सांगतो, बापाला कधी बघायचं माहित आहे का? शाळेमध्ये असा येऊन बसतो ना, या बापाला बघू नकोस, हा फसवा बाप आहे पोरी. बापाला कधी बघायचं माहितीये का? रात्रीच्या 1:30-2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 1:30-2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलेला आहे ना तिथली लाईट लावायची आणि त्या उजेडामध्ये बापाला बघायचं पोरी. त्याच्या अंगावरची अंडरवेअर आणि बनियन 4 ठिकाणी फाटलेली असते पोरी, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. माझी पोरगी शाळेला जाते, माझी पोरगी मोठी झाली, माझी पोरगी कॉलेजला जाते. पोरे फाटकी अंडरवेअर घालतो ग. आई म्हणते, अहो 2 पॅन्टी तर तुम्हाला घेऊन या. त्यावेळेला आईकडे बघत म्हणतो, पोरगीची 10वी आहे, पोरगीची 12वी आहे. माझी फाटकी कपडे असू दे, पोरगीच्या अंगावर ब्रँडेड कपडे चढवणार. पोरीनो मी बघितलंय बापाला, रस्त्यावरून चाललेला असतो, पायातलं चप्पल तुटतं ग त्याच्या. रस्त्यावरून चाललेला असतो, पायातलं चप्पल तुटतं. पायातलं चप्पल तुटल्यावर इकडे इकडे बघतो बघ, इकडे इकडे बघतो. सांबाराचं दुकान कुठे आहे बघतो, पळत पळत जातो, सांबाराच्या दुकानामध्ये जातो, चप्पल टाकतो शिवायला. 2 टाकं मारून दे. सांबार म्हणतो, साहेब किती फाटलंय, घ्या की नवीन. तेव्हा सांबाराकडे बघत म्हणतो, पोरगीची 12वी झाली, खर्च आहे पोरगीला. टाक 2 टाका अजून. कसं तर वडतो महिनाभर. पोरी 50 टाकं त्या तुटलेल्या चप्पलाला घालतो आणि सुद्धा चप्पल वडत घेतो. पण पोरी एखाद्या दिवस तुझं जर चप्पल तुटलं ना तर तिथूनच पळत पळत जातो, त्याच सांबाराकडून नवीन ब्रँडेड चप्पल घेऊन येतो, शाळेत येतो आणि म्हणतो, दीदी ते फाटलेलं चप्पल ते टाकून हे नवीन चप्पल घाल. पोरी तो बाप आहे. देता का न्याय तुम्ही? नाही देतो का न्याय आपण आपल्या बापाला? ज्याला बाप कळाला त्याला आयुष्य कळालं, ज्याला शिक्षक कळालं त्याला आयुष्य कळालं, ज्याला शाळेच्या 4 भिंती कळाल्या त्याला आयुष्य कळालं. उगाच रोज हसायचं, जायचं, खायचं, प्यायचं, जेवायचं, अभ्यास करायचा, 4 मार्क्स पाडायचे. नका जगू, अंतर्मुख व्हा. पोरीनं तुम्हाला सांगू का, सगळ्यात जास्त तुमच्यावर तुमचा बाप प्रेम करतो, हेही मी सिद्ध केलंय. 12वी झोपडपट्टीमध्ये काम करत होतो, शाळा बाह्य मुलांच्यासाठी. तिथंच राहत होतो. तिथला प्रसंग डोळ्यानं बघितला आणि सर्व झालं. काही माझं जळालं. शनिवारी आम्हीच सांगितलं होतं मुलांना, सकाळी 6 वाजता उठून यायचं ना. 6 वाजता उठून यायचं. पोरीनो सकाळी 6 वाजता उठायचंय. पण ती पोरगी रात्रीच्या 9 वाजता झोपी जाते. आईला सांगून, आई मला 5 वाजता उठव, आवरायचंय आणि 6 वाजता मला शाळेत जायचंय. पोरीनो तुम्ही 9 वाजता झोपता आणि झोपल्यानंतर 11 वाजता लाईट निघून जाते. पोरीनो लाईट निघून जाते, पंखा बंद पडतो. तुझ्या अंगावर मच्छर बसायला लागतात. उद्या पोरगीची शाळा आहे, सकाळी 6ला पोरगी जाणार आहे, 5ला उठणार आहे. बाप ना उठतो आणि एक टॉवेल घेतो पोरी आणि जिथं तू झोपलेली असतेस ना तिथं रात्रभर वारं घालत बसतो ग पोरी. तुला रात्रभर वारं घालत बसतो. जेव्हा लाईट येते, फॅन सुरू होतो, तेव्हा तो जाऊन झोपतो. पोरी यातलं तुला काहीच माहिती नसतं. लहान होतीस ना, बापाची वाट बघायचीस. बापाची वाट बघायचीस. बाप पळत यायचा, दे कारण तुला मिठी मारायचा. अन्नाचं ताट पुढं आलं की पहिला घास तुला चालल्याशिवाय बापानं कधीच घास आपल्या मुखात घातला नाही. पोरी पण तो बाप आता तुम्ही विसरला. पोरीनो तो बाप तुम्ही विसरला. महाराष्ट्रातला प्रत्येक पोरगा बाप विसरला. या महाराष्ट्रातली प्रत्येक पोरगी बाप विसरली आणि नको ते तुम्ही करायला लागला. चूक आहे पोरीनो. तुम्हाला सांगू का, शेवटचा विचार सांगतो मी तर थांबतो, कारण सांगणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. काय घ्यायचं काय नाही तुम्ही ठरवा. सज्ञानात असा मंडप बघितला की अंगावर काटे येतात. माझ्या मंडप बघितला की अंगावर काटे येतात. मंडपामध्ये माझा जीव घुसमटतो. कारण का 2-3 वर्षापासून पालक माझ्याकडे येतो, सर पोरगीचं लग्न ठरलंय सर. पहिलं व्याख्यान तुम्ही दिला तेव्हा 10वीत होती सर, आता BE झाली सर. सर तुमचा आशीर्वाद तिला द्यायला या ना लग्नाला. 4 अक्षता टाकाल तिच्या.
माथ्यावरती तर आयुष्य तिचं चांगलं होईल. मीही जातो, 12.5चं तांदूळ असतं, बघत असतो गजबजलेला लग्न मंडप. कपड्यामध्ये सगळ्या नवीन कपड्यामध्ये रंगलेली ती सगळी वराडी मंडळी. आनंद असतो. 12-12:30ला तांदूळ पडतात, 1:30 पर्यंत सगळ्या पंगती जेवून उठतात. 3-3:30 पर्यंत सगळे तुला भेटायला येतात त्या लग्नाच्या बाहुल्यावरती. आणि 4 वाजता सगळा मंडप मोकळा होतो आणि तुझी जायची वेळ येते ना पोरी, तेव्हा तू नवऱ्या बरोबर अशा त्या लग्न मंडपातून अशी खाली येते. तेव्हा तुला बघून तुझी आई अगोदर हंबरडा फोडते. कारण का 20 वर्ष ज्या लेकीला जपलं, आता त्या लेकीवर माझा काहीच अधिकार उरला नाही. आज रात्री घरात मला माझी लेक दिसणार नाही. दीदी म्हणून मी कोणाला हात मारतो, अरे हे भांड इकडे दे, ते पाणी जरा इकडे दे, पेटू दे तुझा अभ्यास, मला जरा मदत कर. आता मी कोणाला म्हणू? पोरगी 20 वर्षाची अचानक परखी झाली म्हणून आई हंबरडा फोडते. आणि जशी आई हंबरडा फोडते तसं तुझा लहान भाऊ हंबरडा फोडतो. दीदी मला माफ कर, ताई मला माफ कर, नको ते मी पप्पांना तुझ्याबद्दल सांगितलंय, तुला मार केला, दीदी मला माफ कर. सगळा मंडप रडायला लागतो. मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळे रडतात. पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत असतो आणि तुला म्हणतो, ए पोरी रडायचं नाही. सगळ्यांना रागवतो, का रडवता पोरगीला, का रडवता पोरगीला? नवीन आयुष्याची सुरुवात चांगली झाली पाहिजे, बसा, गाडीमध्ये बसा. आणि तुझा बाप हसत हसत तुझा हात धरतो, आपल्या जावयाचा हात धरतो, गाडीमध्ये बसवतो, गाडीचा दरवाजा स्वतःच लावतो, गाडी निघून जाते. आणि तुझ्या मनामध्ये येतं, माझा बाप असाच आहे. 10वी मध्ये माझ्यावर बंधनं टाकली, कॉलेजला गेलो तरी माझ्यावर बंधनं टाकली, आणि आज तर बापानं कहर केला. सगळा लग्न मंडप रडत होता, माझा बाप रडला नाही, माझा बाप रडला नाही. पोरी चूक, अर्धाच सिनेमा तुला माहितीये पोरी, अर्धा सिनेमा मी सांगतो पोरी. सायंकाळच्या 6 वाजता तुझा बाप त्या लग्न मंडपात एकटाच उभा असतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे, तुझे किती पैसे राहिले, तुला ऍडव्हान्स किती दिसतं, हे तुझं पैसे घे, उद्या माझ्याकडे पैसे असतील नसतील, हे घे तुझं पैसे. जेवणवाल्या इकडे ये, तुझे किती पैसे रे बाबा, हे घे तुझं पैसे. ते साऊंड वाले इकडे या रे, ते वाजंत्री इकडे या, हे तुमचं पैसे घ्या. बस्तवाला तू पण आलायस इकडे, हे घे तुझं पैसे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरीनो, त्या लग्न मंडपात तुमचा बाप तुमच्यासाठी संध्याकाळपर्यंत भिकारी होतो, भिकारी. आयुष्यभर जेवढं बापानं साठवलेलं असतं ना, सगळं वाटतो, भिकारी होतो, आणि संध्याकाळी पळत पळत घरी जातो पोरी. आणि घरातल्या तुझ्या प्रत्येक वस्तूला पकडून पकडून हंबरडा फोडून रडतो पोरी. रात्रभर उशी ओली करतो, रात्रभर अंथरूण ओलं करतो, तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून रडतो. माझी पोरगी गेली रे पोरी. या जगात सगळ्यात जास्त तुझ्यासाठी जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे पोरीनो. मग मला आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या पोरानो, ऐका. एवढं सांगतो मी तर थांबतो. शहाण्याला शब्दाचा मार. पोलीस स्टेशनला मला बोलवतात, सर या सर, पोरगीला जरा समजावून सांगायचंय सर या. पोलीस स्टेशनला मी जातो ना पोरीनो, तेव्हा तुमचा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो, वाघासारखा पाप कुत्र्यासारखा असा पोलीस स्टेशनला उभा असतो. आणि जिथं उभा असतो ना पोरीनो, तिथली सगळी जमीन त्याच्या अश्रूनं भिजलेली असते. आणि पोलिसांना हंबरडा फोडून सांगत असतो, साहेब 2 दिवस झालं पोरगी घरी आली नाही साहेब, शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगी घरी आली नाही साहेब, शोधून काढा साहेब. साहेब घरात पोरगी दिसत नाही, 2 दिवस अन्नाचा कण पोटात माझ्या गेला नाही साहेब, शोधून काढा साहेब, पोरगीला शोधून काढा. पोरी 15 दिवस होता
15 दिवस तुझा बाप आणि तुझी आई अन्नाचा कण पोटात घालत नाही आणि या सोशल मीडियावरती या फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यात कोण तर 2 महिन्यासाठी येतो, 4 महिन्यासाठी येतो, 2 वर्षासाठी येतो आणि ज्या बापानं साला तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तुझ्यासाठी भिकारी झाला, तुझ्यासाठी झिजला, तुझ्यासाठी फाटकी तुटकी कपडे अंगावर घालून तुला ब्रँडेड कपडे दिली, त्या बापाला पायाखाली घेऊन त्या नालायक हरामखोर मुलासाठी पोरीनो तुम्ही निघून चालला. गावची सगळ्यात मोठी समस्या पोरीनो काय झालंय काय तुम्हाला? जो घेऊन जातो तो तुमच्या शरीराचा उपभोग घेतो आणि 30 तुकडे करून कुत्र्या मांजरांना खायला घालतो. तरी सुद्धा पोरीनो निर्लज्जासारखं तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मदत करता, तुमच्या प्रकरणामध्ये मैत्रिणीची मदत घेता. पोरानो अरे शंडाय रे, जो पोरगा तिच्या आई बापाला तिच्या पायाखाली घ्यायला लावून जो पोरगा प्रेम करतो आणि पोरगीला घेऊन जातो तो नामर्द आहे, तो शंड आहे, तो हिजडा आहे, तो कधीच मर्द असू शकत नाही. पोरी काय चालवलंय पोरी? तुला माहित आहे का 15-20 दिवसानंतर अजून एक सीन मी पोलीस स्टेशनला बघतो. काळी चढतं माणसं, पोरगी सापडली, कोण येतो आम्हाला? सर या, पोरगीला समजावून सांगायचं आहे, बापाला पण बोलवलंय, सर या. आणि तू ना ज्या छपरी मावा खाणारा दारू पिणारा त्या ड्रायव्हर नालायक पोराबरोबर गेलेली असतेस ना, तू येतेस आणि पोलीस स्टेशनला त्या पोराबरोबर उभी असतेस. पोलीस विचारतात कोणाबरोबर जायचं का तुला? संज्ञा नाही, कायद्यानं तुला अधिकार आहे, बापाबरोबर जायचं का? आणि तेव्हा बाप असा हंबरडा करत असतो, दीदी झालं गेलं विसर, चल घरला, मी तुझं चांगलं करतो. पण पोरी त्याच बापाच्या अंगावर थुकून ना तू त्या पोराबरोबर निघून जातेस. पोरी 6 महिन्याने कळतं प्रेम वगैरे काही नाही, हे फक्त फसवं जग आहे. तो पोरगा तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, चोरून आणलेले पैसे सगळे संपवतो आणि तुला वाऱ्यावर सोडून निघून जातो ना पोरी, तेव्हा तू हळूच फोन करते बापाला, पप्पा तुझा शब्द ऐकल्या तुझा बाप म्हणतो पोरी फक्त कुठं आहेस तेवढं सांग, सगळ्या जगाच्या विरोधात जायला मी तयार आहे, पण तुला घरी घेऊन येणार याला प्रेम म्हणतात पोरी. आणि हे प्रेम फक्त बापच करू शकतो. म्हणून सांगतोय, एक वेळ 10वीला एखादा विषय राहिला तरी चालेल, 12वीला एखादा विषय राहिला तरी चालेल, पण बापाला मान खाली घालायला लागेल असं काहीच करू नका. हेच वय आहे आता 9वीचं, 10वीचं, 11वीचं, 12वीचं. इथं फक्त अभ्यासच झाला पाहिजे. हजारो लाखो मुलींच्या जवळ मी पोहोचतो, कारण ही एक व्यथा आहे समाजातली. काळाची गरज आहे, कोणाला काही घेणं देणं नाही. पोरांनो तुमचं कोणाला काही घेणं देणं नाही. जीव माझा तुटतो, माझ्यासारख्या लोकांचा तुटतो, तुमच्या शिक्षकाचा तुटतो. कारण जेव्हा तू जातेस ना, तू काहीतरी करतेस, तेव्हा फक्त आई बापाचे मान खाली होत ना, तर या शाळेच्या भिंती सुद्धा तुझ्यासाठी रडतात आणि शाळेतले देव सुद्धा तुझ्यासाठी रडतात. रडतात. आज आमच्या बापूंच्याकडे बघितलं ना, आमच्या माईकडे बघितलं ना, आज आमच्या साहेबांच्याकडे बघितलं तर तुकोबारायांचा तो विचार, पुत्र व्हावा ऐसा गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. बापासाठी आमच्या साहेबांनी काय केलं आणि पोरावरती संस्कार बापूंनी कसे केले, हे तुमच्या समोर फक्त हार घालण्यासाठी नाही आहे. ते उठा, आज घरी जायचं, बापाला मिठी मारायची, बापाच्या पाया पडायचं, मनात काय जर द्वेष असेल तर काढून टाकायचा, असं काय जर पाय घसरत असेल तर आत्ताच सावरायचं. तुझं काही नाहीये, पण तुझ्या मैत्रिणीचं असं कुठं काय जर असेल तर लगेच मैत्रिणीला सावरायचं, शिक्षकांना सांगायचं, तिच्या वडिलाला सांगायचं. एखादी कानाखाली वडील देईल पण पुढचा अनर्थ टळेल. पोरीनो अशा प्रकरणात ना मैत्रिणीला मदत करायची आहे, ना मैत्रिणीची मदत घ्यायची आहे. कारण तुम्हाला सांगू का, बापाची किंमत त्या पोराला विचारा लहानपणी ज्याचा बाप निघून गेला. तुमचा बाप तुम्हाला ना 6वी 7वीला असताय ना, आता हात धरून दिवाळीच्या दिवशी घेऊन जातो ना कपड्याच्या दुकानामध्ये, जा दिदे हे कपडे. तू ज्या कपड्याला हात घालशील ना, तो कपडा तुला बाप घेऊन देत होता आणि तू पण हिमतीनं सगळ्या कपड्यांना हात लावत होतीस. कारण तुला माहित होतं साला जोपर्यंत बाप माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत हे सगळं दुःखात मास आहे.
हे तो बा हे संस्कार तुम्हाला कोणी नाही सांगणार? पाहुणा वगैरे म्हणून आलो नाही मी, आणि मला पाहुणा म्हणून फिरायला वेळ पण नाही. तुम्ही माझ्या लेकी आहे हे मला कळालंय. बस झालं, खूप झालं, खूप तांडव चाललाय बाहेर. कोण कोणाला विचारेना, कोणाचं काय चाललंय. पोरीनो तुमचं काय? रात्रीचे कोणाला मेसेज पाठवता तुम्ही? माझ्याकडे आहेत 8वी 9वी 10वीच्या पोरींचे मोबाईल माझ्याकडे आहेत. काउन्सिलिंगला मी त्यांना सांगतो. कोणाला हे किती मेसेज पाठवता तुम्ही? चॅटिंग करता तुम्ही? कोण मुलगा माहिती नाही तुम्हाला? काय म्हणतोय माहिती नाही तुम्हाला? रात्रभर त्या अंधारात आई बापाला फसवून चॅटिंग करत असता तुम्ही पोरांना. कसला रोग लागला? आई म्हणते एकुलती एक पोरी आहे, काय बोलू नका हो. सावरा जगा बस. चूक होत नाही का? सगळ्यांच्या हातून चूक होते. वसंत हंकरेच्या हातूनही चूक झाले. जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडून चूक झाले. मागचं सगळं पण अभ्यास, पूर्णपणे अभ्यास, मस्त व्यायाम करायचा, मस्त खायचं. आहा, बापाला घरी गेले की मीठ. तुम्हाला माहितीये का? मी परवा अमरावतीच्या व्याख्यानमध्ये पोरींना सांगितलं, कायद्याने तुम्हाला संरक्षण दिलंय. 18 वर्ष पूर्ण झाले की तुम्ही 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 स्वायत्त आहात. तुम्ही स्वतः काही करू शकता. तुम्हाला जायचं पळून जा जा जा. आम्ही तुम्हाला अडवणार नाही. जा. पण एक काम करा, 20 वर्षाची होईपर्यंत, 18 वर्षाची होईपर्यंत बापानं तुला खाऊ पिऊ घातलंय. 5 वर्षाची होईपर्यंत बाप तुला खांद्यावर घेऊन फिरत होता. तुझ्यासाठी हत्ती झाला, बैल झाला, लांडगा झाला, कोल्हा झाला, पाठीवर घेऊन फिरला, घोडा झाला. दीदी मी घोडा, तू बस वरती, तू बापाच्या पाठीवर बसलीस. मग लगेच तुला खेळत खेळत घास चालला. तुला जायचं असतंय त्याच्या 8 दिवस अगोदर बापाला सांग, पप्पा मला तुम्हाला स्वतःच्या हाताने भरवायचंय पप्पा. बाप आनंदानं होय म्हणाल. अन्नाचं ताट घेऊन ये, बापाला तुझ्या हाताने भरव, पण त्या अन्नामध्ये विष घाल. बाप मरू दे. बाप मेल्यानंतर समाज त्याला जाळू दे. जाळल्यानंतर बापाची राख बघ आणि मग पोरी जा. कारण जिवंतपणी ना तू गेलेलं तो सहन करू शकणार नाही. जिवंतपणी बापाला मृत्यू देऊन तू जाऊ नकोस पोरी. कुठल्याच बाबतीत जागा व्हा पोरानो. ही जबाबदारी आहे आपली. जबाबदारी आहे. प्रेमाचा खरा अर्थ परत कधी तर सांगेन. काय प्रेमाचा अर्थ? नाही, चुकतोय. बाहेर या, मस्त आनंदानं राहा. खूप अभ्यास करा. आनंदात प्रचंड व्यायाम करा. धावा, पळा, मस्त राहा. आणि शिक्षक आहेतच आपल्याला. प्रत्येक पावली मार्गदर्शन करायला शिक्षक आहेत. या सगळ्या गोष्टी काळजामध्ये पेरायच्या आहेत. आणि यासाठी मी आलो होतो. कारण आजपर्यंत प्रबोधन खूप झालं. आता आम्हाला प्रबोधन नको. आता प्रबोधनाच्या पुढे जाऊन आम्हाला परिवर्तन पाहिजे. लक्षात घ्या, परिवर्तन झालं पाहिजे. आनंदामध्ये सगळा क्लेश मनातला दूर निघून गेला पाहिजे. आणि सगळे आहेतच. एवढी चांगली लोक आहेत. आपल्या साहेबांची संस्था आहे, साहेबांचा मतदारसंघ आहे, इथं साहेब आहेत. काळजी करायचं नाही, आनंदात राहायचं. सगळ्यांनी व्यायाम करता का नाही? तू उभं राहा. किती जोर मारतो? जोर किती मारते? तू उभा राहा. जोर किती मारते? तू उभा राहा. हात टेकून उभा राहू नको. म्हातारा झाला काय? बस झाले, खाली बस. आता हात न टेकता उभा राहा. हात टेकाय काय? म्हातारा झाला काय? किती जोर मारतेस? का नाही का रे? तू किती जोर मारते? गेंड्या उठ. हात टेकून उभा राहा. काही नाही, नेट उभा राहा.
हात टेकायचा म्हातारा उठ उठ हात टेकून उठ. अरे पोंद्यानो किती जोर मारतोय ए तू किती जोर मारतोय उभा राहा हात हात अरे वा हात टेकाय नाही हात ओट हात ना टेकदा ओट ओट. पोरानो सगळ्यात मोठी संपत्ती आपली शरीर संपत्ती. रोज धावायचं रोज जोर मारायचे. मी रोज 20 किलोमीटर पळतो 15 किलोमीटर पळतो. तालमीमध्ये आज पण जातो. जोर धरले की 500 जोर मारल्याशिवाय हात काढत नाही आपण. सगळ्यात मोठी संपत्ती आपली शरीर संपत्ती. पोरीनो कशाला खाऊन पिऊन बापाला मोठं केले गे उद्या जायचं सारखं माझ्याकडे मला आईला म्हणलं मोबाईल फोडील झाशीची राणी आहे ना तू थांबे किती व्यायाम करते का नाही तू सगळ्या पोरीने हळूहळू रोजचे 50 जोर मारायचे. किती किती लगेच 50 मारू नको. 10 न सुरुवात कर. 50 मारून बेडकासारखा फिरतील सगळीकडे. खाली सगळ्यांनी पोरांवर सगळ्यांनी रोजच्या रोज व्यायाम झाला पाहिजे. रोजच्या रोज जोर मारायचे. पोरीनो सगळ्यांनी जोर सांगा भाऊ जाय ना तुम्ही अहिल्या आहे होळकर आहे ना. तुम्ही झाशीची राणी आहे आवजी गाव आहे ना. वटवाघासारखं काय मग जोर मारायला शिकायचे. चांगले जोर 5 जोर मारायला सुरुवात करायची. 5 10 50 पर्यंत जोर मारायचे. कुठलं पोरग बिरग छेडलं उगत आईला सांगत जायचं नाही. छेडलं गँग नसताय ना तुम्ही 8-10 जणी एकत्र असताय ना असताय ना. कशाला असताय. कुठलं पोरग आय लव्ह यू म्हणाले घ्यायचं नाही. तयार बघायचं काय म्हणायचं सतीमध्ये आय लव्ह यू. तर तुम्ही कसं करायचं आय ऑल्सो लव्ह यू आणि असं करायचं. जवळ येतेच पळते आलं जवळ की धरायचा खाली पाडायचा. एकीनं छाती उभा बसायचं एकीनं पोटा उभा बसायचं एकीनं नरड्या उभा बसायचं एकीनं तोंडात पाय घालायचा आणि म्हणायचा आता कसं वाटतंय. चटी ओली झाली पाहिजे कशासाठी बिस्किट खात्यात नाश्त्याला फवा बिस्कुट नूडल्स खात्यात नूडल्स का थोबाड फोडेल. चांगला तूप खायचा चांगल्या भाकरी खायच्या चपातीला लावून पाव खाल्लं 2 पाव खात्या कुत्रायच काय पाव खात्या येड्याचा बाजार सर खेळाची शिक्षा कंपल्सरी पोरीना करायचं जोर. आता पालकांना ते पालक एक लई नालायक आहे. सात नालायक कुठल्या असेल तर ती पालकाची. तिथं तुम्ही पुढच्या वेळेला असं सांगू नका वसंत अंकारी येणार आहे सर वसंत अंकारी येणार आहे. मला कोण ढेकळ बघा येतंय. पत्रिकेत असं छापाय नाही. पत्रिकेत काय छापायचं पालक प्रिय पालक आदरणीय प्रिय समाजोपयोग काय काय ह्या पदव्या. पालक आपण आहात म्हणून आम्ही आहे नाही आम्हास कोण काळा कुत्रा विचारतो. म्हणून आपल्या सेवेत या वर्षी सुरेखा पुणेकरचा लावणी महोत्सव ठेवलाय. तरी ग्राउंड भरताय नाही बघा लगेच गेट लावायचं आणि मला उभा करायचा. दांडक्यानं फोडून काढतो येते नालाय काय ते लग्नाला बघा कसं मेकअप करून जात फोडाय पाहिजे. सरपंच मॅडम तुम्ही आत म्हणून सांगतोय शाळेतून घ्यायचं. पालक मिटिंगला जो पालक येणार मी सगळ्या गावात सांगतोय त्याच्या घरातली 10 दिवसासाठी लाईट बंद. कंपल्सरी शाळेत पालक मिटिंगला गेलंच पाहिजे. माता पालक किंवा पिता पालक एक पालक आलाच पाहिजे. शाळेत 700 पोरं आहेत ना 700 पालक आलेच पाहिजे. जो येत नाही त्याचा गॅस सिलेंडर कट 5 दिवसासाठी बोंबलत येतोय तुम्हाला. तुम्ही कळालं का हे सगळे महामंत्र घ्या. मी आता थांबतो पुढे अजून जायचं आहे. संध्याकाळी आता इचलकरंजीचं व्याख्यान आहे. तिथून पुढे जायचं आहे आम्हाला बीडला. पण तुम्हाला मी जे गोष्टी सांगितल्या सगळ्या इतर हृदयामध्ये साठवायच्या काळजात साठवायच्या. चांगलं खायचं मस्त राहायचं आलं का चांगले संस्कार चांगले विचार. कारण जग आपलं आयुष्य खूप सुंदर आहे लेखानो खूप सुंदर आहे.
परत कधीतरी इतिहास सांगतो, संभाजी राजांनी 8व्या वर्षी काय केलं आपल्या बापासाठी, 9व्या वर्षी काय केलं आपल्या बापासाठी, भगतसिंगांनी काय केलं, बाबू गेनून काय केलं. अरे प्रचंड मोठा इतिहास आहे. कळालं का तुम्हाला? तर मस्त राहायचं, आनंदात राहायचं. कधी माझी आठवण आली युट्यूबला जायचं, वसंत अंकारे नाव टाकायचं, भरपूर व्हिडिओ येतात. माझ्यासारखे अनेक वक्ते आहेत. चांगले चांगले व्हिडिओ बघा, चांगलं बघा, व काही बघू नका जाळमा टाकत. काही बघायचं नाही, नको ते बघायचं नाही, नको ते खायचं नाही, आणि नको तो विचार करायचा नाही. या 3 गोष्टी केल्या की माणसाचं आयुष्य घडतं. आलं का लक्षात? आणि नेमकं आपण तेच करतोय सगळ्या. आलं लक्षात तुमच्या? गेले गेले बापाला पाय पकडलं, पाय मिठी महाराज कशी मिठी उभा करा. ते म्हणणार माझ्याच नशिबाला आलं काय बघा. मिठी मार मार नेट मार नेट मार नेट मार 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 मिठी मार कर करून. हा उभे राहा, छान आहे, उभे राहा, मार मिठी मिठी मार के. गेल्या गेल्या घरात आलं का लक्षात? लेकरांनो हे झालं पाहिजे, कळतं का? ते सगळं करा. हा मग अरे याच्यात प्रेम आहे, याच्यात आनंद आहे. हा आणि कधी कधी थकला, आई आपली थकते, आई आपली झोपलेली असते. कधी कधी आईच्या शेजारी बसायचं आणि आईला न सांगता आईचे पाय दाबायला घ्यायचे. बाळांना पाय दाबायचे. कधी कधी बापा येऊन बसलेला असताना जेवण करून, त्यावेळेला बापाला काही सांगायचं नाही आणि तेल घ्यायचं वाटीमध्ये, जायचं बापाच्या पाठीमागे उभं राहायचं. पप्पा डोळे नका, 2 मिनिटं मला काही बोल नका, आणि मस्त तेल बापाच्या डोक्यावर ओतायचं. एक बोलणं करून बघा. मी 4-4 वाजता घरी येतो बरं का व्याख्यानावरून, पहाटे 4ला कधी 3ला. तर मी 3 वाजता जरी आलो ना, माझी आई अशी झोप, 75 वय आहे माझ्या आईचं, अशी माझी आई झोपलेली असते. मी आईच्या पायाजवळ जाऊन बसतो आणि मस्त आईचं पाय दाबायला घेतो. पोरीनो टच करून म्हातारीच्या डोळ्यात पाणी येतं आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य आपल्या चेहऱ्यावरती असतं. लक्षात ते सौंदर्य करा, सेवा करायला तुझा, सेवा, आई बापाची सेवा, शिक्षकांची सेवा. आलं का लक्षात? खूप खूप धन्यवाद आहे सर. थांबतो इथं. आपण मला या विचार मंचाच्या पात्रतेचा आपण समजलात, मला या लेकरांच्या समोर उभं केलात आणि संकट आले, विघ्न आली, लाईट गेली तरी सुद्धा आपण थांबलो नाही. आपण धावतच राहायचं. आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी थांबायचं नाही. परवा 1,500 पोरांच्या मध्ये खुर्ची टाकून बोललो, लाईट गेली होती. आणि साऊंड हा चांगला नसतो, पुढच्या वेळेला चांगला साऊंड लावायचा मला, नाहीतर तुम्हाला उचलून आलो. चांगला साऊंड लावायचा, मस्त मिक्सर वगैरे आणायचा. आलं का लक्षात? मग ते आपला जीव आहे. तर तिथं मी थांबतो. मुखातून काही माझ्या चुकीचा शब्द गेला असेल तर मला तुमचा बाप समजून माफ करा. जे काय आवडलं, माझ्या गुरुजींनी जे पेरलं आणि जे पेरण्याची या देशात गरज आहे तेच मी पेरतो. इथं मी थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय.